तर रत्नागिरीमध्ये गुहागर तालुक्यात भातगाव वडाची वाडीमध्ये रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। दरड कोसळली त्यामुळे वाडीतून जाणारी सकाळची एसटी अडकून पडली। शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलं सुद्धा या बसमध्ये होती। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य बघतोय आपण, अत्यंत भयावह अशी दृश्य म्हणावी लागतील, कारण बस अगदी या रस्त्याच्या कडेला आहे। आपण बघतोय गुहागर तालुक्यात रस्त्यावर ही दरड कोसळलेली आहे। आजचा शाळेचा पहिला दिवस त्यामुळे या बसमध्ये इतर सगळ्या प्रवाशांबरोबरच मुलं सुद्धा होती। आता सध्या ही सगळी दरड हटवण्याचं काम सुरू आहे असं कळतंय। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी समीर जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। समीर, आता हा सगळा मलबा हटवला गेलेला आहे का आणि या बसमधले सगळे प्रवासी आता सुखरूप आहेत का? हा, बसमधील सर्वच प्रवासी सुखरूप आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसापासून गुहागरमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे रात्रीच्या वेळी ही दरड कोसळली भातगाव आडेवाडी या ठिकाणची। आणखीन त्याच वेळी सकाळच्या वेळी कोणाला काही कल्पना नसताना त्या मार्गावरून एसटी जात होती आणि मग ती दरड कोसळली असल्यामुळे थांबली। शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये बसमध्ये होते, पण कोणती त्याच्यामध्ये दुखापत किंवा कोणती जीवितहानी वगैरे झालेली नाही। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। महसूल यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि लवकरच ही दरड हटवून रस्ता मोकळा केली जाईल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी समीर।